रानात शेवटचा डोस टाकायचा होता त्यामुळे म्हणलं ट्रॅक्टर आणून ठेवूया. पर सकाळी लय गडबड होत्या. मग डायरेक्ट आपली लागवड आणायला गेलो चिक्याबशी गेल्यानंतर लागवड भरायला चालू केली आणि तेवढ्यात माझं लक्ष या तणाकडे गेलं तर इथं बघा बरोबर फळक्यात उगवून आलं. म्हणजे जर तुमची उगवायची क्षमता असेल तर काय अडचण नसते, उगवून येतं म्हणजे येतच. मग डायरेक्ट ट्रॅक्टर आपल्या पार्किंगमध्येच घालून ठेवला. जे लागवड घराबशी टाकायची होती ते उतरून घेतली आणि बाकीचे लागवड ट्रॅक्टरमध्येच ठेवली आणि ट्रॅक्टर पार्किंगमध्ये लावून टाकला. परत नियोजन ठरलं जेवायला जायचं आहे. आम्ही जेवायला गेलो हॉटेल दौलतला बहेपुलापाशी. ही तर तुम्हाला हॉटेल माहितच असेल तर क्वालिटी जेवण मिळतं. मग ही 4 जण होती शाकाहारी आणि मी आणि डीके होतो मांसाहारी. ह्यांची ताटत आले, ह्यांच्या ताटाला तांबडा पांढरा आणि 3 भाज्या, सोलकढी आणि स्वीटला गुलाबजाम होतं आणि पापड पण दिला होता. त्यासनी म्हणलं थांबा जरा कड काढा, आमचं मांसाहारी ताट येऊ दे मग तुम्हाला दावतो कसा असतोय बुकना. मी डीके आपलं वाट बघत बसलेलो तेवढ्यात आमचं मांसाहारी ताट आलं. मांसाहारी ताटात काय तांबडा पांढरा काळा रस्सा, अंडा करी, वजडी, मटन फ्राय आणि चिकन 65 पीस. यासनी म्हणलं आता कसं वाटतंय तुम्हाला. डीसीला म्हणतो तो सोड भावा, नुसतं रव दाखवत वडत होतं. पण डीसीची बी इच्छा झाली होती पण नुसता हसत होता. मला सोडणार नाही, कड काढणार आहे मी. म्हणलं काढ किती दिवस काढतोस मला पण बघायचं आहे. मग डायरेक्ट परत खायला चालू केलं. डीकेला म्हणलं कसं आहे. डीकेला काही दुळला म्हणला भाऊ क्वालिटीच. कारण डीसीनं मागच्या वेळी आहे का नाही मला शेवटच्या 2 दिवसात श्रावण सोडायला लावला होता. मला दाखवतोय स्वीट, त्याला दाखवला आईनी भात कसा आहे बघ क्वालिटी. तुझा बघ जिरा राईस आणि माझा बघ म्हणला आईनी भात. खा आईनी भात नुसता. त्याचा फेवरेट असल्यामुळे त्याला तर दाखवून प्रत्येक घास खाल्ला. भावाला असं प्रत्येक वेळी चुनक लागली पाहिजे की श्रावण धरून चुकी केली. काका म्हणतो तो सोड त्याला श्रावण. भाऊ म्हणला सोडणार नाही. मग आपलं जीवन खाऊन म्हणलं आता घरी जायला लागते.